अब्दुल सत्तारांनी थोडी अतुल सावेंना ते मत सांगितलं म्हणून अतुल सावेंनी त्याच्यावर बोलायचं. अब्दुल सत्तार थोडी अतुल सावे तुम्ही अधिकारी तुम्ही याच्यात बोला असं मला सांगितलेलं आहे. त्यामुळे अब्दुल सत्तारांचं असं म्हणणं होतं की 18 महिन्यात 18 रुपये सुद्धा निधी दिला नाही अतुल सावे. नाहीच दिला ना. अतुल सावे एका मोठ्या खात्याचे मंत्री आहेत. मी तर म्हणाल ते मंत्री आहे का ओएसडी फडणवीसांचे असंच वागतात. ते मंत्र्यासारखं वागतच नाही खरं बोलायला गेलं तर. मंत्र्यांचा कसा रोब असतो, मंत्र्याचा कसा धाक असतो, वाटतं ते कुठं अतुल सावेने दाखवला या संभाजीनगरच्या हितासाठी दाखवलेलाच नाही. एक फडणवीस सांगेल आणि हे डोलेल अशा पद्धतीने एवढंच त्यांचा रोल दिसतो ओव्हरऑल. आपण बघतोय महायुतीत जे आहे ती बंडखोरी पाहायला मिळते. चंद्रपूर असेल, अमरावती, पुणे, रायगड, संभाजीनगर, जळगाव आणि परभणीचा सुद्धा समावेश आहे. काय वाटतं? हे पण ह्याचं होणार हे अतिरेकी बहुमत प्राप्त झाल्यानंतर, अतिरेकी सत्ता प्राप्त झाल्यानंतर हा असंतोष हा होतच असतो आणि त्याला भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळात हळूहळू का होत नाही सामोरं जावं लागणार. नाशिकमध्ये तुमच्या शिवसेनेत हंगामा पाहायला मिळतो. स्थानिक नेत्याच्या वागणुकीमुळे जे हा सगळा प्रकार घडल्याचं बोललं जातं. नाशिकचे नेते अनिल कदमांनी मातोश्रीची चर्चा करून फॉर्म भरला नाही, तर दुसरीकडे वसंत गीतेंनी फॉर्म घेऊनही फॉर्म भरला नाही अशी सूत्राची माहिती. मला नाशिकचं जास्त माहिती नाहीये, त्यामुळे मी काही त्याच्याविषयी बोलू शकत नाही. संजय राऊत असं काल म्हणतात की पश्चाताप झाला असेल तर पक्षप्रमुखांसोबत चर्चा करावी, ज्या पद्धतीनं अब्दुल सत्तार यांनी भाजपसोबत टीका केली होती वक्तव्य केलं. नाही, बरोबर आहे ना. संजय राऊत साहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य भूमिका आहे. ज्यांना ज्यांना असा पश्चाताप होत असतो, मला असं वाटतं त्यांनी या भूमिकेचा, ज्या घेतलेल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे. लाडकी बहीण योजनेत घुसखोरी करून जे पैसे लाटले अशा 14,000 पुरुषाकडून जे आहे ते आता सरकार पैशाची वसुली करणार आहे. हे पण सरकार या योजनेत पूर्णपणे फसवणूक करते. मी कालही बोललो, या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे. 80 लाख महिला याच्यातून गाळल्या आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी 50-60 लाख महिला याच्यातून गाळण्याची 100% शक्यता आहे. KYC कारण, अन्य अटी शर्ती कारण, वेगळ्या अटी शर्तीत लादून याच्यातून कमीत कमी करायच्या. योजना बंद करता येत नाही ना, मग योजनेचे जे लाभार्थी ते कमी करायची ही कृती भारतीय जनता पार्टी सरकारची. जसं त्यांनी शिवभोजनचं असंच केलेलं आहे. योजना बंद नाही करताना वर्षभर पेमेंटच त्यांनी गरीब लोक बिचारे कंटाळून बंद करतात. तसंच आता लाडकी बहीणमध्ये काहीतरी वेगळी अट शर्त, माहेरचं, सासरचं, आधार कार्ड, हे लिंकिंग, ते लिंकिंग, नोकरी, भाऊ, बहीण, जाऊ सगळं काढायचं आणि एक एक कमी करायची. मला वाटतं या सिस्टीमने 80 लाख कमी झाले. आणखी येणाऱ्या काळामध्ये 50-60 लाख कमी होतील आणि मला वाटतं अजून वर्षभरात या सगळ्याच्या सगळ्या लाडक्या बहिणी नावापुरत्या राहतील अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं धोरण दिसतं.